हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे राजचा बर्थडे. सो आम्ही निघालो आहोत थोडंफार शॉपिंगला. म्हणजेच थोडं डेकोरेशनचं सामानही घ्यायचं होतं, बलून्स अँड ऑल. थोडंसं त्याला सेलिब्रेट करायचं होतं. सो त्यामुळे आम्ही निघालो आणि आज होती मला सुट्टी. सो आम्ही निघालो आहोत बाजारात आणि बाजारातलं दृश्य तुम्ही बघताय किती भारी दिसत आहे. म्हणजे रांगोळ्या आहेत आणि सगळंच काही होतं. त्यानंतर आम्ही आलेलो घरी. बाकीचे काही शूट करायला वेळ मला भेटला नाही. त्यामुळे लगेच आम्ही घरी आलो, कारण खूप घाई होती. आणि त्यानंतर असं स्पायडरमॅनची थीम थोडीशी ठेवली होती मी यावर्षी. कारण मी त्यालाच घेऊन गेले होते, की नक्की तुला कुठलं काय हवंय ते चूज करून तू घे. पण त्याचं असं म्हणणं होतं, की स्पायडरमॅन मला खूप आवडतो आणि त्याच्या वेगवेगळ्या सीरीज ज्या आहेत त्या तो बघतो आणि त्याच्या मूव्हीज. सो त्यामुळे स्पायडरमॅन असं त्याला हवं होतं. कारण बाकीचं सगळंच खूप नॉर्मल कार्टून्स, लहान मुलांचे कार्टून्स होते. सो त्याला ते नको हवं होतं. सो त्यामुळे असं मी स्पायडरमॅनचं बाय केलेलं आहे आणि डेकोरेशन मी चालू केलेलं होतं इकडे थोडं-थोडं का होईना. कारण ते इव्हनिंगपर्यंत तसं पण मला टाईम जाणार होता, हाल्फ एन हॉवर सगळं करेपर्यंत. बिकॉज एकटीने सर्व करायचं होतं मला, बलून लावण्यापासून ते सगळं काही. सो असं मी थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर मी अशी रेडी झालेली आहे इकडे. हा मी वन पीस वेअर केलेला आहे. हा खूप आधीचा वन पीस आहे, जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हाचा. बट आत्ताही मला तो फिट अँड असा प्रॉपर होतोय. सो राज इकडे रेडी होत होता आणि त्याला हे नवीन शूज अँड कपडे घेतलेले होते. सो त्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं, की कुठे आपण जात तर नाही आहोत, पण घरातच छोटंसं फोटोशूट करायचं होतं त्याला. सो त्यामुळे तो असा रेडी होत होता. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तो रेडी झालेला आहे. त्याने मस्त जॅकेट आणि व्हाईट टी-शर्ट असं वेअर केलं होतं. तो राजची पूर्ण ड्रेसिंग आहे ती मी डिसाईड केली होती. सो मी त्याला सांगितलं होतं थोडंफार असंच काहीतरी वेअर कर, खूप छान दिसतं त्याला. आणि तो थोडा हायटेड असल्यामुळे थोडे जॅकेट्स एंड ऑल असं त्याला खूप छान दिसतं. तर त्यामुळे अशी ड्रेसिंग त्याने केली होती आणि त्यानंतर थोडंफार फोटोशूट आम्ही करून घेतलं आणि त्यानंतर आलेला होता केक. केकही मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. सो त्याला चॉकलेट खूप आवडतं, त्यामुळे चॉकलेट डिलाईट असा केक होता तो. चोको चिप्स पण होते त्यामध्ये. सो असा मस्त केक मी ऑर्डर केला होता Zomatoवरून. आणि त्यानंतर आम्ही सेलिब्रेशनला चालू केलं होतं आणि त्यानंतर मम्मी ही रेडी झाली होती सेलिब्रेशनसाठी. तिचं असं म्हणणं होतं, मीही थोडंफार साडी अँड ऑल नेसते आणि आपण थोडंसं फोटोशूट करून घेऊया. सो अशी मम्मी तयार झाली होती. डॅड दिसत नाही आहेत व्हिडिओमध्ये, बिकॉज ते होते कामाला आणि आम्ही हे सेलिब्रेशन समथिंग दुपारी केलं होतं 3:30-4 PM बिटवीन. सो त्यामुळे डॅड व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत. आम्ही डॅडना खूपच मिस केलं. सो येस, त्यानंतर असं औक्षण करून घेतलं होतं रातचं, तुम्ही बघू शकता. आधी मम्मीने करून घेतलं आणि त्यानंतर लगेचच मी केलेलं होतं. आणि मग आम्ही चालू केलं सेलिब्रेशन छोटंसं. सो असं केक हातात घेऊन त्याने काही फोटो क्लिक्स केले होते आणि त्यानंतर हा बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राज, हॅपी बर्थडे. आणि हां, आजची जी ड्रेसिंग आहे राजची, ती मी करून दिली होती. हे जॅकेट अँड ऑल सगळं मी चूज करून दिलं होतं त्याला. सो त्याबद्दल पण राज सांगेल, की राज बोल, तुला तुझी ड्रेसिंग कशी वाटते? खूप छान आहे ड्रेसिंग. मला खूप आवडला गिफ्ट. थँक यू फॉर द हां, गिफ्ट. तो थोडा लाजतोय कारण तो जास्त कॅमेरा शाय आहे. त्यामुळे तो कॅमेरासमोर जास्त येत नाही. आणि डेकोरेशन तुला कसं वाटलंय हे सांग स्पेशली. डेकोरेशन पण खूप छान आहे. माझा फेवरेट कॅरेक्टर आहे स्पायडी. मग सो खूप आवडलेला आहे त्याला आणि असा आजचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि खूपच मस्त झालेला आहे. आम्ही डॅडना खूप मिस केलं, पण ते आता ऑफिसमध्ये आहेत त्यामुळे येऊ नाही शकले. सो येस, संध्याकाळी एक वेगळी पार्टी असेलच घरी स्पेशली. सो हे एक नॉर्मली बर्थडे सेलिब्रेशन होतं. सो डेकोरेशन पण तुम्ही बघितलं असेल, आम्ही दुपारपासून करत होतो. थोडंफार राजनेही हेल्प मला केलेली आहे, पण बेसिक जी माझी कॉन्सेप्ट होती ती सगळी स्पायडरमॅन थीमवर होती, कारण स्पायडरमॅन राजला खूप आवडतो. सो येस, बाय बाय गाईज. सो येस, आता मम्मी आहे माझ्याबरोबर. सो तिला विचारूया आजचं बर्थडे सेलिब्रेशन कसं झालेलं आहे आणि तिला काय वाटत आहे बर्थडेबद्दल. खूप छान झाला बर्थडे. सो येस, मम्मीलाही खूप छान वाटलेलं आहे सेलिब्रेशन. सो येस, बाय बाय. आणि बर्थडे होता, सो डिनर झाल्यानंतर काहीतरी डेझर्ट हवं म्हणून आम्ही आईस्क्रीम ऑर्डर केले होते.
सो 2 पिस्ता आणि चॉकलेट असे आईस्क्रीम होते. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.